गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे, गेल्या एपिसोडपासून आपण एक शेवटचं सेगमेंट ऍड केलेलं आहे ज्याचं नाव आहे करडी म्हणे. आज या एपिसोडमध्ये एका गोष्टीचा अपडेट घेण्यासाठी मी आलेलो आहे. काही आय थिंक महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे की खूप साऱ्या इन्फ्लुएन्सर्सनी एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली की इटलीला एक कंपनी आहे और केमिकल कंपनी आहे जिचं तिथनं ती बॅन केली कारण त्याच्यामुळे तिथल्या लोकांना त्रास झाले आणि बरंच काही काही गोष्टी. फॉर एव्हर केमिकल, येस, दॅट्स ती कंपनी आपल्याकडे कोकणात आलेली आहे आणि त्याबद्दल बराच अवेअरनेस करणाऱ्या काही रील्स आपण पाहिल्या. पण त्या रील्सचं पुढे काय झालंय आणि आत्ता त्याचं स्टेटस काय आहे याबद्दल काहीच आयडिया नाहीये. जर कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. पण आजच्या एपिसोडमध्ये कळलं की आंबा हा किती प्रेशियस आहे, किती किती अमेझिंग फळ आहे आणि हे फळ जगभरामध्ये लोकप्रिय आहे. या 3 महिन्याच्या काळामध्ये लोक त्या फळाची आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतात. त्याचा आमरस काढून ते प्रिझर्व करून ठेवतात आणि तो मुमेंट किती वर्षभर चेरिश करतात. ऑफकोर्स. तर या आणि हे फळ इथेच होतं, म्हणजे इथूनच ह्या सगळ्याची सुरुवात झालेली आहे. हापूसची सुरुवात झालेली आहे आणि हे आपल्या सगळ्यांसाठी फार मोठी गोष्ट आहे. तर या परिसरामध्ये अशी कुठलीही कंपनी येणं, भले ती आत्ता या बागेपासून खूप लांब आहे आणि पण ती तरीही या परिसरात आहे, कोकणात आहे. तर त्याने जो काही पुढच्या काळामध्ये ऱ्हास होऊ शकतो किंवा त्याचे जे काही परिणाम होऊ शकतात त्याच्यामध्ये आपण ही इतकी अनमोल गोष्ट कुठेतरी मिस करू का, अशी एक उगाच शंका, आणि शंका म्हणण्यापेक्षा भीती मनात डोकावून गेली. कारण जेव्हा कळलं की वर्षभर ज्या पद्धतीने हे होतं आणि हा आंबा लोकांपर्यंत जगभरात पोहोचतो, तितकी प्रेशियस गोष्ट निसर्गाने आपल्याला दिलेली आहे, भारताला दिलेली आहे, महाराष्ट्राला दिलेली आहे. महाराष्ट्राचं हे फळ आंबा हा फळांचा राजा आपल्याकडचा आहे. त्याची काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. म्हणजे आज एक शेतकरी छाती ठोकून सांगू शकतो की आमचा आंबा हा सर्टिफाईड ऑर्गॅनिक आहे, लॅब रिपोर्ट्स क्लिअर आहेत. पण उद्या ही केमिकल्स या मातीतच मिसळली गेली तर आपण या हापूसच्या चवीला आयुष्यभर मिस करू. या बाबतीमध्ये जर तुमच्याकडे काही अपडेट्स असतील तर कृपया आम्हाला सांगा. आणि याकरता जर काही ॲक्शन घ्यायची असेल तर आम्ही त्या गोष्टीमध्ये कसे इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो हे सुद्धा आम्हाला जरूर कळवा. फक्त त्याबद्दल क्वेश्चन करायचं नाही, आम्ही डेफिनेटली आमच्या परीने जे काही करू शकू ते डेफिनेटली करू. पण ह्या गोष्टीचा सिरियसली विचार झाला पाहिजे, कारण जगभरात लोकप्रिय असलेला हा हापूस आंबा आपल्याकडे आहे, आपल्या मातीतला आहे. तर तो तसाच राहील याची काळजी आपण सगळ्यांनी मिळून घेऊयात असं मला वाटतं. त्यामुळे आज करडी म्हणे या सेगमेंटमध्ये त्या सगळ्या रील्स ज्यांनी कोणी ज्या क्रिएटर्सनी ज्या इन्फ्लुएन्सर्सनी त्या रील्स बनवल्या त्यांना सगळ्यात आधी थँक्यू की त्यांनी त्याबद्दल अवेअरनेस निर्माण केला. पण त्याचे अपडेट्स असेच येत राहू देत आणि त्यावरती आपण काहीतरी सोल्युशन काढूयात, म्हणून हा आजचा एक आवाहन मी तुम्हाला करतोय. आणि लेट्स होप पुढच्या वर्षी आपण पुन्हा नव्या सेटअपमध्ये पण याच आमराईमध्ये भेटूयात. आणि तोपर्यंत आपले करडीचा गेमचे बऱ्यापैकी एपिसोड झालेले असतील. तर पुढच्या एपिसोड या बागेमध्ये नेक्स्ट इयर डेफिनेटली करण्याचा प्रयत्न करू. तोवर सगळ्यांनी काळजी घ्या आणि थँक्यू.